हॅलो स्टुडंट, आपण डिस्कस करत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण यापूर्वी बघितलेलं आहे ॲप्लिकेशन ऑफ गॉस थेरम. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण फर्स्ट ॲप्लिकेशन डिस्कस केलेलं आहे. युझिंग गॉस थेरम वी डिटरमाइन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी पॉईंट ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्पेरिकल शेल ऑर मेटल स्पियर. नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये आपण डिस्कस केलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली अँड इन्फानाइटली लॉंग चार्ज्ड वायर. आणि लेटर ऑन आपण नंतर डिस्कस केलेलं आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अराउंड एनी युनिफॉर्मली अँड इन्फानाइटली लॉंग चार्ज्ड मेटल शीट और प्लेट. ओके, नाव आज आपल्याला डिस्कस करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे तुम्हाला माहीत आहे की कुठलंही एखादी जर सिस्टम असेल तर त्या सिस्टमला क्रिएट करण्यासाठी जे वर्क परफॉर्म करावं लागते दॅट वर्क ॲक्च्युअली कन्वर्ट्स इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आणि तेच वर्क आपल्याला माहीत आहे कन्वर्ट होत आहे कशाच्या फॉर्ममध्ये, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. आहे लक्षात. आपल्याला डिस्कस करायचं इथे एखादी इलेक्ट्रिकल सिस्टम जर आपण जनरेट करत असेल विच कन्सिस्ट ऑफ मल्टिपल चार्जेस. जसं एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करू. सपोज एक चार्जड आहे, लेट हा Q1, हा Q2 आणि हा Q3. लेट द नेचर ऑफ चार्जेस आर कन्सिडर टू बी लाईक दिस. ओके, आपल्याला माहीत आहे की हा प्रत्येक चार्ज आपापल्या अराउंड आपापले काय जनरेट करतो, इलेक्ट्रिक फील्ड. जर या तिन्ही चार्जेसच्या इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांसोबत इंटरफिअर किंवा एकमेकांमध्ये जर मिक्सअप होत असतील तर आपल्याला माहीत आहे हे चार्जेस एकमेकांवर काय एक्झर्ट करतात, फोर्सेस. जर लाईक चार्जेस एकमेकांच्या जवळ अप्रोच होत असतील तर ते एकमेकांना काय करतात, रिपेल्ड करतात. आणि जर अनलाईक चार्जेस एकमेकांकडे अप्रोच होत असतील तर ते एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. याचा अर्थ हे चार्जेस ज्या पोझिशनवर आहेत त्याच पोझिशनवर आपण त्यांना कॉन्स्टंटली हेल्ड करू शकतो का, फ्रीली नाही. त्यांना ते ज्या पोझिशनवर आहेत त्याच पोझिशनवर जर कॉन्स्टंटली आपल्याला हेल्ड करायचं असेल तर सतत आपल्याला याच्यावर काय परफॉर्म करावं लागेल, वर्क. आणि हे जे वर्क आपण या चार्जेसवर परफॉर्म करत आहे टू रिमेन देम इन टू देअर ओरिजिनल पोझिशन्स, that work done gets converted into their potential energy and it appear as the potential energy of the system. कळलं का तुम्हाला काय सांगत आहे आपण, लक्ष द्या इकडे. कुठल्याही सिस्टीमला जनरेट करण्यासाठी जे वर्क परफॉर्म करावं लागते ते वर्क त्या सिस्टममध्ये स्टोर्ड होत असते त्या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी म्हणून. आहे लक्षात. हे झालं जनरली. अबाउट इलेक्ट्रिसिटी आपल्याला सांगता येणार की सपोज आपण या तीन चार्जेसची एक सिस्टम कन्सिडर करत आहे. तीन चार्जेस आहेत. आपल्याला माहिती आहे की कुठलाही आयसोलेटेड चार्ज असेल तर तो आपल्या अराउंड आपापली काय जनरेट करतो, इलेक्ट्रिक फील्ड. त्यामुळे हे तिन्ही चार्जेस आपापल्या अराउंड आपापली काय जनरेट करत आहेत, इलेक्ट्रिक फील्ड लाईक दिस. सपोज याची इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, याची इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, याची इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे. आपल्याला माहिती आहे तिघांच्या अराउंड तिघांची जनरेट होणारी इलेक्ट्रिक फील्ड या रिजनमध्ये एकमेकांसोबत काय होत आहे, ती इंटरफिअर होत आहे, मिक्स होत आहे. त्यामुळे हे तिन्ही चार्जेस एकमेकांवर काय एक्झर्ट करतील, फोर्स. Q1 चार्ज Q3 चार्जला आपल्याकडे काय करणार, अट्रॅक्ट. Q2 चार्ज Q3ला आपल्याकडे काय करणार, अट्रॅक्ट. पण Q1 Q2 एकमेकांना काय करणार, रिपेल्ड. आलं लक्षात. याचा अर्थ हे चार्जेस ज्या पोझिशनवर आहेत त्या पोझिशनवर ते फ्रीली राहू शकतात का, नाही. का, कारण आपल्याला माहिती आहे ड्यू टू फोर्स ॲक्टिंग बिटवीन देम, त्यांच्यामध्ये एक्झर्ट होणारा फोर्स. आहे लक्षात. आयदर तो अट्रॅक्टिव्ह आहे किंवा रिपल्सिव्ह आहे, आपण बघितलं इथे. तो या चार्जेसला त्यांच्या ओरिजिनल पोझिशनवर कॉन्स्टंटली राहू देतो का, नाही. आहे लक्षात. पण जर आपल्याला या तिन्ही चार्जेसला ते ज्या पोझिशनवर आहेत त्याच पोझिशनवर जर हेल्ड करून ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक्सटर्नल सिस्टमला वर्क परफॉर्म करावं लागेल. आपल्याला दोघांना असं पकडून धरावं लागेल, या तिघांना पण असं पकडून धरावं लागेल याच पोझिशनवर त्यांना कॉन्स्टंटली हेल्ड ठेवण्यासाठी. मग आता या तिघांना त्यांच्या पोझिशनवर जर कॉन्स्टंटली आपल्याला हेल्ड करून ठेवायचं असेल तर त्यासाठी या तिघांवर आपल्याला काय परफॉर्म करावं लागते, वर्क. आणि हे जे वर्क आपण इथे परफॉर्म करत आहे हे वर्क डन या सिस्टममध्ये अपियर होते या सिस्टमची काय, पोटेन्शियल एनर्जी म्हणून. दॅट इज कॉल्ड दी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ धिस चार्ज्ड सिस्टम. त्याला आपण या चार्ज्ड सिस्टमची काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. सिम्पली आपल्याला सांगता येणार
potential energy of a system of charges is defined as the constant work done on each charge to maintain them at their original positions. That work done is called their potential energy. त्याला आपण त्यांची काय म्हणू शकतो, पोटेन्शियल एनर्जी म्हणू शकतो. आहे लक्षात, जी इथे आपल्याला फाइंड आउट करायची या ठिकाणी. कळते का? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सिम्पली तुम्हाला माहीत आहे, जसं एक्झाम्पल आपण कन्सिडर करताय धनुष्यबाणाचं. आपल्याला माहिती आहे धनुष्यबाण आहे. ओके, आपण बाण त्या धनुष्यामध्ये लावला आणि काय केलेलं आपण स्ट्रेच करत आहे. दॅट मीन्स आपण काय करत आहे, ती वर्क परफॉर्म करत आहे अगेन्स्ट द फोर्स ऑफ टेन्शन. फोर्स ऑफ टेन्शनच्या विरुद्ध आपण काय परफॉर्म करत आहे, वर्क. आणि जेवढंही आपण वर्क इथे परफॉर्म करत आहे ते वर्क त्या बाणामध्ये जमा होत असते, त्याची पोटेन्शियल एनर्जी म्हणून. आहे लक्षात. आणि जेव्हा आपण त्याला रिलीज करतो, दॅट पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू व्हॉट, कायनेटिक एनर्जी, आणि ती कॉन्स्टंटली मूव्ह होत आहे. याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, की कुठल्याही सिस्टमला क्रिएट करण्यासाठी जे वर्क परफॉर्म करावं लागते त्या वर्कला आपण त्या सिस्टमची काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. कळलं का सगळ्यांना? जसं पुन्हा एक्झाम्पल आपल्याला सांगता येणार, लक्ष द्या इकडे. एक सपोज आपण कन्सिडर करता एक दगड आपण घेत आहे. आहे लक्षात. आणि या दगडाला काय करत आपण वर लिफ्ट करत आहे, उचलत आहे. आपल्याला माहिती आहे दगडाला वर लिफ्ट करण्यासाठी आपल्याकडून जेवढंही वर्क परफॉर्म आपण करतो ते वर्क डन त्या दगडामध्ये स्टोर्ड होत असते, त्याची पोटेन्शियल एनर्जी म्हणून. त्यामुळे जर त्याला आपण जास्त हाईटपर्यंत उचललं तर आपण तेवढं जास्त वर्क परफॉर्म करतो, आणि जेवढं आपण वर्क परफॉर्म करत आहे तेवढी त्याची काय होत आहे, पोटेन्शियल एनर्जी होत आहे. आहे लक्षात. आपल्याला माहीत आहे, आपण यात्रेमधले खेळणे बघतो, त्यामुळे चाबीचे खेळणे आपल्याला माहीत आहे. आपण चाबी देत आहे, दॅट मीन्स आपण काय करत आहे, की चाबी देऊन आपण तिथे काय परफॉर्म करत आहे, वर्क परफॉर्म करत आहे. की ज्या वर्कमुळे किंवा जे वर्क त्या खेळण्यामध्ये असणारी जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगला काय करते, कॉम्प्रेस करते अशी. त्यामुळे जेवढ्या वेळा आपण चाबी देणार तेवढी स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस होणार. जेवढं वर्क आपण परफॉर्म करणार फिरवण्यासाठी त्या चाबीला, तेवढं जास्त त्याच्यामध्ये काय होणार, स्प्रिंग कॉम्प्रेस होणार. आणि तेवढीच जास्त त्या खेळण्यामध्ये काय स्टोर्ड होणार, पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा आपण चाबी सोडतो तेव्हा तेवढंच लॉंग डिस्टन्स आपल्याला मध्ये ते खेळणं समोर जातं. नंतर ती पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिकमध्ये. आपल्याला माहीत आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन. कळते का तुम्हाला? म्हणजे सरळ आपल्याला काय सांगणार, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, की एखाद्या सिस्टममध्ये जे मल्टिपल चार्जेस आहेत ते मल्टिपल चार्जेस ज्या पोझिशनवर आहेत त्याच पोझिशनवर कॉन्स्टंटली हेल्ड करून ठेवण्यासाठी जेवढं वर्क यांच्यावर परफॉर्म करावं लागते त्या वर्कला आपण त्या सिस्टीमची काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. जसं एक्झाम्पल पुन्हा एक कन्सिडर करता येईल आपल्याला. एक रबर बँड आपण घेत आहे. आहे लक्षात. या रबर बँडला काय केलं आपण, स्ट्रेच केलं. आपल्याला आता रबर बँडला जर आपल्याला स्ट्रेच करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते, वर्क करावं लागते ना. कशाच्या अगेन्स्ट, रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट. की जो फोर्स या रबर बँडला स्ट्रेच होऊ देत नाही त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायचं, स्ट्रेच करायचं. ते जे वर्क आपण या रबर बँडवर परफॉर्म करत आहे ते वर्क या रबर बँडमध्ये स्टोर्ड होते, त्याची पोटेन्शियल एनर्जी म्हणून. त्यामुळे जेवढ्या जास्त स्ट्रेच ज्याला केलं तेवढं जास्त काय करतो आपण वर्क, तेवढी जास्त त्याची काय राहते, पोटेन्शियल एनर्जी. आणि रिलीज केल्यानंतर तेवढ्याच इमिजिएटली तो त्याच्या ओरिजिनल साईजमध्ये वापस येतो. आपल्याला माहीत आहे. म्हणजे कळते का तुम्हाला काय सांगते आपण, की पोटेन्शियल एनर्जी मीन्स वर्क डन ऑन अ सिस्टम. लक्षात. त्या सिस्टममध्ये असणाऱ्या प्रत्येक चार्जेसला ते ज्या पोझिशनवर आहेत त्या पोझिशनवर हेल्ड करून ठेवण्यासाठी त्यांच्यावर जे एक्सटर्नल वर्क आपण परफॉर्म करत आहे, दॅट वर्क गेट्स कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. दॅट इज कॉल्ड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम. आहे लक्षात. दिस इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. आणि याच पोटेन्शियल एनर्जीचं आपल्याला फाइंड आउट करायचं एक एक्सप्रेशन. इथं बघू आपण एक्सप्रेशन फॉर
पोटेन्शियल एनर्जी. ओके, नाव पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय कन्सिडर करत आहे, सपोज एक चार्ज आपण घेत आहे प्लस क्यू, कॅपिटल क्यू चार्ज, आणि या प्लस कॅपिटल क्यू चार्जला आपण ओरिजिनवर प्लेस करत आहे. सपोज ओ, याला काय केलं आपण, ओरिजिनवर प्लेस केलं. दिस इज एक्स ॲक्सिस, याला आपण ओरिजिनवर प्लेस केलं. आपल्याला माहीत आहे की हा प्लस क्यू चार्ज त्याच्या अराउंड काय जनरेट करत आहे, इलेक्ट्रिक फील्ड. त्याच इलेक्ट्रिक फील्डमधला एक पॉईंट आपण ॲझ्युम करू, सपोज हा ए पॉईंट आहे. लेट द पोझिशन ऑफ पॉईंट ए इज कन्सिडर टू बी R1. ओके, हा काय R1 या डिस्टन्सवर आहे फ्रॉम ओ. ओके, नाव दुसरा पॉईंट आपण कन्सिडर करू, सपोज बी हा, which is considered to be exactly at R2. Okay, now एक स्मॉल टेस्ट चार्ज आपण घेत आहे प्लस क्यू नॉट, विच इज प्लेस्ड ॲट पॉईंट ए. काय केलं आपण, एक प्लस क्यू नॉट हा एक टेस्ट चार्ज घेत आहे ऑफ स्मॉल मॅग्निट्यूड अँड विच इज प्लेस्ड ॲट पॉईंट ए लाईक दिस. आपल्याला माहीत आहे की कॅपिटल क्यू हा जो चार्ज आहे तो त्याच्या अराउंड काय क्रिएट करत आहे, इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्याच इलेक्ट्रिक फील्डमधल्या ए या पॉईंटवर की जो क्यू चार्जपासून आर या डिस्टन्सवर आहे, R1 या डिस्टन्सवर आहे, आपण त्याला प्लेस केलं. काय होणार, बाय कुलोम्स लॉ आपल्याला माहीत आहे धिस कॅपिटल क्यू चार्ज रिपेल्ड दी टेस्ट चार्ज क्यू नॉट. लक्षात, हा कॅपिटल क्यू चार्ज या क्यू नॉट चार्जला काय करणार, रिपेल्ड करणार इन दिस डिरेक्शन लाईक दिस, इकडे असा रिपेल्ड करणार विथ द फोर्स ऑफ एफ, विथ द फोर्स ऑफ एफ. का रिपेल्ड करणार, कारण आपल्याला माहिती आहे नेचर ऑफ चार्जेस कसे आहेत, सेम. लाईक चार्जेस काय करतात, रिपेल्ड. मग अकॉर्डिंग टू कुलोम्स लॉ लिहिता येईल, बाय कुलोम्स लॉ force acting on Q naught by Q at A is, सांगा काय राहणार, अकॉर्डिंग टू कुलोम्स लॉ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड्स अँड इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे, R1. बघा मग काय ना, 4 पाय एप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट आहे R². वेक्टर फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर इथे काय लिहिणार आपण, आर कॅप. ओके, धिस आर कॅप इज डायरेक्टेड, सेम आहे याच्यात. ओके, राईट. This is considered to be equation number 1. Okay, this is the amount of force acting on Q naught when it is placed at point A. If now आपल्याला जर या Q naught चार्जला A पॉईंट पासून B पॉईंट पर्यंत जर मूव्ह करायचं असेल, इथून इथपर्यंत जर मूव्ह करायचं असेल, तर आपल्याला माहित आहे या चार्जवर एक्झर्ट होणारा हा फोर्स या चार्जला इकडे आपल्याला येऊ देईल का, नाही. पण तरीही आपल्याला या क्यू नॉट चार्जला ए पासून बी पर्यंत शिफ्ट करायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, ए या पॉईंटवर असणाऱ्या क्यू नॉट चार्जवर एक्झर्ट होणाऱ्या एफ या फोर्सच्या अगेन्स्ट आपल्याला या चार्जला इकडे शिफ्ट करावं लागेल. लक्षात, आणि ते शिफ्ट करण्यासाठी जे वर्क आपण इथे परफॉर्म करतो ते वर्क डन इथे स्टोर्ड होते त्याची पोटेन्शियल एनर्जी म्हणून. त्यामुळे ए या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत या चार्जला डिस्प्लेस करण्यासाठी जेवढं वर्क आपण करत आहे ते वर्क डन आहे. लक्षात असता. ओके, इथे आपल्याला माहीत आहे
की एफ या फोर्सच्या अगेन्स्ट काय परफॉर्म करावं लागेल, वर्क. आणि ते जे वर्क आपण परफॉर्म करत आहे क्यू नॉट या चार्जवर, त्याला ए पासून बी पर्यंत शिफ्ट करण्यासाठी ते वर्क डन म्हणजे ए आणि बी या दोन पॉईंटमध्ये असणाऱ्या पोटेन्शियल इन्क्रीज इन काय राहील, पोटेन्शियल एनर्जी. ए पासून बी पर्यंत गेल्यानंतर इन्क्रीज होणारी काय राहील, पोटेन्शियल एनर्जी. कळते का? ए या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत क्यू नॉट या चार्जला शिफ्ट करण्यासाठी जेवढेही वर्क आपण परफॉर्म करणार ते वर्क डन. लक्षात, इथे अपियर होत आहे ॲज द इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम वेन चार्ज क्यू नॉट इज मूव्ड फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. ए पासून बी पर्यंत क्यू नॉट चार्जला सरकवण्यासाठी जेवढंही वर्क आपल्याकडून परफॉर्म होत आहे हे वर्क डन इथे अपियर होत आहे ए पासून बी पर्यंत गेल्यावर इन्क्रीज होणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये. त्यामुळे आपण इथे काय सांगता येणार, इथे एक सेंटेन्स इथं आपल्याला लिहिता येणार, दॅट इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. इथून इथपर्यंत नेण्यासाठी लागणारं वर्क डन म्हणजे इथून इथपर्यंत गेल्यावर वाढणारी काय होते, पोटेन्शियल. कारण ए पॉईंटपेक्षा बी पॉईंटवर पोटेन्शियल कशी आहे, जास्त आहे, बिकॉज इट इज निअरर टू दिस. अलग लक्षात. आणि हेच आपल्याला इथे फाइंड आउट करायचं या ठिकाणी. मग ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत या चार्जला मूव्ह करण्यासाठी लागणारी पोटेन्शियल एनर्जी इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर फोर्स किती आहे, एफ. आता आपल्याला माहीत आहे टू फाइंड आउट द वर्क डन on charge Q naught to move from A to B. ए पासून बी पर्यंत मूव्ह करण्यासाठी लागणारं वर्क डन जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर वी हॅव टू consider small element dr of the path. ओके. मग ए पॉईंटपासून एकदम छोटं डिस्टन्स, आता आपल्याला माहिती इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे दॅट इज R1 - R2 हे जे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला आपण काय केलं, डिफरन्शिएट केलं इंटू लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे ए पासून बी पर्यंतचा जो पाथ आहे या पाथचे आपण असंख्य असे छोटे 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 काय केले, एलिमेंट्स केले. प्रत्येक एलिमेंटची लेंथ जी घेतली आपण ती घेतली सपोज DR आहे, स्मॉल एलिमेंट आहे. त्यामुळे प्रत्येक एलिमेंटची लेंथ जी आहे ती आपण किती घेतली, DR. त्यातला एक एलिमेंट आपण घेतोय सपोज हा DR. नाउ लेट dW be the small work done against F to move charge Q naught for small distance dr. Then this dW will be. काय सांगितलं आपण, ए पासून स्मॉल DR एवढ्या डिस्टन्सने क्यू नॉट या चार्जला डिस्प्लेस करण्यासाठी एफच्या विरुद्ध करावं लागणारं वर्क आहे DW. मग हे DW इक्वल्स टू काय राहणार, एफ आहे फोर्स डॉट DR. आता DR ची डिरेक्शन बघा काय आहे, A to B आहे अँड F इज डायरेक्टेड अवे. देअरफॉर दिस वर्क इज डन अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ फोर्स. मग निगेटिव्ह साईन काय शो करते इथे, वर्क इज डन अगेन्स्ट F, राईट. देअरफॉर नाउ पुटिंग द व्हॅल्यूज, therefore dW equals to minus
क्यू नॉट अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर इंटू आर कॅप इंटू डी आर. ओके, याला कन्सिडर करू आपण इक्वेशन नंबर 1. ओके, म्हणजे काय केलं बघा, आपण ए पासून बी पर्यंतचं वर्क आपल्याला काढायचं. त्यासाठी या पाथचे असंख्य एलिमेंट्स घेतले, प्रत्येकाची लेंथ डी आर. आपल्याला माहीत आहे ए पासून बी पर्यंत प्रत्येक पॉईंटवर एक्झर्ट होणारा फोर्स हा डिफरंट आहे, कारण चार्ज जवळजवळ येत आहे, इन्क्रीज होत आहे फोर्स. आलं लक्षात? त्यासाठी हा एक एलिमेंट आपण कन्सिडर केला डी आर. ओके, या एका एलिमेंटने डिस्प्लेस करण्यासाठी लागणारं वर्क आपण काढलं डी डब्ल्यू. नाव आपल्याला काढायचं आता ए पासून बी पर्यंत. देअरफॉर इथे लिहिता येईल टू फाइंड टोटल वर्क डन टू मूव चार्ज क्यू नॉट फ्रॉम ए to B, we have to integrate इक्वेशन 1. आपल्याला इथून इथपर्यंत वर्क जर काढायचं असेल तर या इक्वेशन 1ला काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. बट याच्या लिमिट्स आपल्याला कुठूनपर्यंत घ्यावं लागतील, किती डिस्टन्स, ओ या पॉईंटपासून R1 या डिस्टन्सपासून किती डिस्टन्सवर न्यायचं त्याला, R2. अँड इथे लिहिता येईल त्याची लिमिट्स आपल्याला इथे घेता येणार मग. अँड टेकिंग लिमिट्स फ्रॉम, इथे लिहिता येईल आपल्याला R1 टू R2. देअरफॉर बघा इथे काय येणार मग इक्वेशन हे. देअरफॉर टोटल वर्क डन W इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ DW, लिमिट्स याचे आहेत R1 टू R2. व्हॅल्यूज प्लेस केल्या आपण, इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2 DW कॅपिटल Q क्यू नॉट अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर इंटू आर कॅप, हे निगेटिव्ह आहे, इंटू डी आर. राईट. आता आपल्याला माहिती आहे फॉर दी होल पाथ फ्रॉम ए टू बी क्यू नॉट 4 पाय एप्सिलॉन नॉट या सर्वांच्या व्हॅल्यूज कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत. देअरफॉर त्यांना आपण इंटिग्रेशनचं काय घेतलं बाहेर. Therefore W equals to minus Q naught upon Q naught upon 4 pi epsilon naught integration from R1 to R2 1 by R square minus 1 by R square into dr. Right. Okay, therefore Q naught upon 4 pi epsilon naught. Okay, integration of 1 by R square. आपल्याला माहिती आहे x to the power n into dx is equal to x to the power n plus 1 upon n plus 1. That is 4. इथे काय राहणार आहे, हे मायनस इकडे ठेवा, सॉरी, 1 by R minus 1 by R. Right. R1 R2. Therefore इथे R cap आहे as it is. ठीक आहे, नंतर काढू. Q naught upon 4 pi epsilon naught. ओके, याला लिहू शकतो आपण असं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, दॅट इज मायनस by R1 minus 1 by R2. Okay, minus Q naught upon 4 pi epsilon naught into 1 upon R1 minus 1. This is equation number 2. याचा अर्थ इक्वेशन नंबर 2 रिप्रेझेंट करत आहे वर्क डन टू मूव चार्ज क्यू नॉट फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. आणि आपण बघितलं आहे आत्ताच की धिस वर्क डन इज इक्वल टू व्हॉट, इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. देअरफॉर वी कॅन से दॅट increase in potential energy
when Q naught is moved from A to B is, that is increase in potential energy delta U is equal to this work done W. Therefore we can say that increase in potential energy will again be equal to minus Q, किंवा याला आपण थोडंसं अल्टर करू, Q नॉट अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट, मायनसने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला, तर हे ब्रॅकेट आपल्याला होताना दिसते या फॉर्ममध्ये 1 अपॉन R2 मायनस 1 अपॉन R1. दिस इज द इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. ही काय आहे, इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी व्हेन एनी चार्ज Q नॉट इज मूव्ड फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B, ओके, नियर चार्ज प्लस Q, लाईक दिस. म्हणजेच प्लस Q या चार्जपासून R1 या लार्जर डिस्टन्सवर असणाऱ्या Q नॉट या चार्जला त्याच्या नियरर असणाऱ्या R2 या डिस्टन्सवर मूव्ह करण्यासाठी जेवढं वर्क आपण परफॉर्म करत आहे हे वर्क इथे अपियर होत आहे या चार्जेसच्या इन्क्रीज होणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये. मग आता इथे आल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी किती आहे आपल्याला बघायचं आहे लक्षात. इथून इथपर्यंत आल्यावर इन्क्रीज होणारी ही काय आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे लक्षात. मग जर झिरो पोटेन्शियली एनर्जी असणाऱ्या पॉईंटपासून इथपर्यंत जर या चार्जला आपण आणलं, काय झिरो पोटेन्शियल एनर्जी असणाऱ्या पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जर त्या चार्जला आपण आणलं लक्षात, तर ती या पॉईंटवर या सिस्टीमची काय होते, पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे एखाद्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल आहे लक्षात, तर झिरो पोटेन्शियल एनर्जी असणाऱ्या पॉईंटपासून दिलेल्या पॉईंटपर्यंत एखाद्या चार्जला आणण्यासाठी आहे लक्षात, एखाद्या चार्जला आणण्यासाठी जेवढंही वर्क आपण करतो ते वर्क म्हणजे त्या पॉईंटवर असणाऱ्या चार्ज सिस्टीमची काय राहते, पोटेन्शियल एनर्जी. कळते का तुम्हाला मी काय सांगितलं बघा. येतं थोडंसं इथून इथपर्यंत या चार्जला आणण्यासाठी जे वर्क आपण केलं हे वर्क या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत गेल्यावर त्या चार्जची वाढणारी किंवा त्या सिस्टीमची वाढणारी काय राहते, पोटेन्शियल एनर्जी राहते. आता आपल्याला होणारी पोटेन्शियल एनर्जी किती आहे बघायचं. मग काय सांगितलं आपण की झिरो पोटेन्शियल एनर्जी असणाऱ्या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत जर आपण Q नॉट या चार्जला आणलं तर ती वाढणारी एनर्जी म्हणजे बी पॉईंटची काय राहते, या बी पॉईंटवर असणाऱ्या Q नॉट आणि Q या दोन चार्जेसची काय राहणार, ती मग पोटेन्शियल एनर्जी राहणार. कळतंय का तुम्हाला. एक्झाम्पल बघा, सिंपल आहे. सपोज मी तुमच्याकडे 10 रुपये आहेत, आले लक्षात, तुमच्याकडे काय 10 रुपये आहेत आणि मी तुम्हाला काय दिले, आता 5 रुपये दिले. म्हणजे तुमचे पैसे कितीने वाढले, 5 रुपयांनी वाढले. म्हणजे किती झाले, 15 रुपये झाले, बरोबर आहे. आता सपोज तुमच्याकडे काहीच नाही आणि मी तुम्हाला आता 5 रुपये दिले, तुमच्याकडे किती होतील, तुमच्याकडे पैसे किती होत आहेत, 5 रुपये. तसंच हे आहे बघा, इथून इथपर्यंत चार्जला नेण्यासाठी लक्षात जे वर्क आपण केलं ते वर्क म्हणजे इथून इथपर्यंत त्याची वाढलेली काय, पोटेन्शियल एनर्जी आहे, वाढलेली. आता झिरो पोटेन्शियल एनर्जी असणाऱ्या पॉईंटपासून जर इथपर्यंत आपण चार्जला आणलं तर ती इथे याची होणारी काय होणार, मग पोटेन्शियल एनर्जी. आलं का लक्षात. पुन्हा एक्झाम्पल समजून घ्या. तुमच्याकडे सपोज 10 रुपये आहेत, बरोबर आहे. आपल्याला तुमच्याकडे असणारे पैसे काढायचे. तुमच्याकडे 10 रुपये आहेत आणि मी तुम्हाला 5 रुपये दिले, तुमच्याकडे किती रुपये होतील, 15 रुपये, बरोबर आहे. असं इथे 10 रुपये आहेत, मी अजून 5 दिले इथून इथपर्यंत, त्यामुळे इथे झाल्यावर तुमच्याकडे किती होत आहेत, 15 होत आहेत. इथं आल्यावर 5ने वाढून किती होत आहेत, 15 होत आहेत. आता
सपोज तुमच्याकडे काहीच नाही, झिरो पोटेन्शियल एनर्जी आहे आणि तिथून इथपर्यंत तुम्ही आले, तेव्हा झिरो पोटेन्शियल एनर्जी पॉईंटपासून तुम्ही बी पॉईंटपर्यंत जर आले किंवा वर्क जर केला आपण इथपर्यंत, तर ते वर्क म्हणजे या बी पॉईंटवरची काय होईल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे तुमच्याकडे एकही रुपया नाही आणि मी तुम्हाला 10 रुपये दिले, तुमच्याकडे किती रुपये होत आहेत मग? 10 रुपये होतात. तसंच हे झिरो पोटेन्शियल एनर्जी असणाऱ्या पॉईंटपासून जर दिलेल्या पॉईंटवर आपण चार्जला आणलं तर ते जे वर्क होते ते वर्क म्हणजे त्यांची काय होणार मग पोटेन्शियल एनर्जी होणार, वाढणारी होणार का नाही, इन्क्रीज होणारी पोटेन्शियल होणार का नाही, ती काय होणार त्यांची ॲक्च्युअल होणारी पोटेन्शियल एनर्जी राहील. ठीक आहे. हां म्हणजे आता बघा इथे थोडंसं टू फाइंड potential energy of system of two charges, it is convenient to move charge Q naught from a point of zero potential energy. झिरो पोटेन्शियल एनर्जी असणाऱ्या पॉईंटपासून, म्हणजे बघा सपोज या ए पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी जर झिरो असेल तर इथून इथपर्यंत जे वर्क आपण करतो ती याची काय होईल मग पोटेन्शियल एनर्जी होईल. तेच इथे आपल्याला काढायचं झिरो पोटेन्शियल एनर्जी. आता जर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला झिरो आणायची असेल तर ती किती डिस्टन्स, इन्फायनाईट डिस्टन्सवर होणार. देअरफॉर R1 शुड बी टेकन ॲज इन्फिनिटी, कारण फॉर R1 पोटेन्शियल एनर्जी ॲट A would be 0. इफ R1 आपण इन्फिनिटी जर घेतलं तर आपल्याला मध्ये पोटेन्शियल काय नव्हतं ते 0. कळलं का तुम्हाला हे? देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम इज, इथे बघा आता आपण काय घेत आहे R1ला इन्फिनिटी घेऊ आणि R2ला कॉमन आपण R घेऊ. देअरफॉर इथे बघा मग याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी U विल बी Q नॉट अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R1 इन्फिनिटी आहे, 1 अपॉन इन्फिनिटी 0, R2ची व्हॅल्यू किती R. This is the potential energy of a system of two charges, capital Q and Q, separated by R. चला कळलं सगळ्यांना हे? दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ दिस टू चार्जेस. कॅपिटल क्यू आणि स्मॉल क्यू नॉट असे दोन चार्जेस आर या डिस्टन्सवर जर असतील तर त्यांच्या सिस्टीमची ही काय आहे पोटेन्शियल एनर्जी आहे. थँक्यू.